सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी फक्त 2 ते 3 साहित्यात बनणारा हा सुंदर नाश्ता. यालाच ठिकसणीचं मस्कट असंही म्हटलं जातं. आणि तुम्ही याआधी पूर्वी कधी हा पदार्थ बनवला आहे का हेही नक्की सांगा. तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम खोबरं खिसून घेतलेलं आहे, मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि जिरं, ओवा थोडासा आणि हळदही घेतलेली आहे. ओवा असा हाताने थोडासा बारीक करून घ्यायचा आणि टाकायचा. आणि इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हा सर्वात सोपा नाश्ता आहे, जो सर्वांच्या घरी असणाऱ्या एकदम सोप्या साहित्यात बनतो आणि तेही सोप्या पद्धतीने. तर आता हा सर्व जो मसाला इथे आपण घेतलेले आहे, आता हे सर्व साहित्य आपण त्या पिठामध्ये घालून घेऊया. परंतु त्याआधी याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं. आता मी ते खोबऱ्याचा किस घालून घेत आहे. तर साधारणपणे मी 5 ते 6 चमचे इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ओवा साधारण अर्धा चमचा घेतलेला आहे. हळद 1 चमचा घेतलेली आहे. आणि आता अशा प्रकारे इथे गव्हाच्या पिठावर टाकलेलं आहे मी. आणि इथे तुम्ही मोठं भांडं घ्या, कारण हे पीठ आपल्याला डोशासारखं बनवायचं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता मी इथे थोडं थोडं करून पाणी घालत आहे. आपल्याला डोशाच्या पिठासारखे हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आणि कोणी कोणी हे ठिकसणीचं मस्कट याआधी बनवलं आहे हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी हे ठिकसणीचं मस्कट हे पहिल्यांदाच बनवत आहे. ही रेसिपी मी मोबाईलवरती पाहिलेली होती आणि मी म्हणलं की ट्राय करून पाहूया. तर अशा प्रकारे आपण इथे मी आता सर्व पाणी घालून घेणार आहे, कारण इथे मला कॅमेरा नीट ठेवता येत नाही. त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व पीठ मिक्स केलेलं आहे आणि 2 मिरच्या मी नंतर ॲड केलेल्या आहेत आणि थोडीशी हळद. आणि आता ते नीट हलवून घ्यायचं आणि मी मीठही टाकलेलं आहे. साधारणपणे मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे डोशावानी बेटर झालेलं आहे. डोशासारखंच एकदम बेटर बनवायचं आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते मिरच्या कमी जास्त घालू शकता. आणि मी ते पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. आता जसा आपण डोसा बनवतो, तर आता मी इथे पॅनला तेल लावलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण डोशाचं बेटर पॅनला लावतो, तशा प्रकारे आपण आता इथे ह्या मस्कटचं सुद्धा बेटर आपण असं पसरवणार आहे आणि गोल गोल डोशाप्रमाणे बनवणार आहे. आणि हे बनवताना गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि पॅनही खूप गरम होऊ द्यायचा नाही. पॅन जर गरम झाला तर तुमचं बेटर अजिबात पसरलं जाणार नाही. हे मस्कट खूप जाड होईल, त्यामुळे गॅस एकदम मीडियम ठेवायचा किंवा गॅस बंद करून पसरवलं तरी चालेल. आणि आता गॅस थोडासा वाढवायचा आणि ठिकसणीच्या मस्कटाभोवती इथे तेल मी घालून घेतलेलं आहे. थोडं थोडं अशा प्रकारे तेल घालून घ्यायचं, जेणेकरून हे ठिकसणीचं मस्कट नीट भाजलं जातं. आणि अजून हे नीट शिजलेलं नाही, त्यामुळे मी अजून थोडंसं तेल घालणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही ते आता पाहू शकता आपलं ठिकसणीचं मस्कट थोडंसं भाजलेलं आहे. आता आपण हळूहळू
ते पलटवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपण डोसा फक्त एकाच बाजूने भाजतो, परंतु हे ठिकसणीचं मस्कट हे दोन्ही बाजूनी भाजायचं. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत, त्याही नक्की पहा. आणि मी धपाट्याची रेसिपी ही लवकरच अपलोड करणार आहे, तीही नक्की पहा. तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं ठिकसणीचं मस्कट इथे मी भाजून घेतलेलं आहे. आणि एकदम मीडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचं. तर आता इथे अशा प्रकारे मी दुसरं हे ठिकसणीचं मस्कट तव्यावरती घालून घेतलेलं आहे. आता हे नीट भाजायचं आणि हे पॅन नसलं तरी तव्यावरती भाजलं तरी चालेल. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि ही रेसिपी कोणीही बनवू शकतो. आणि ही रेसिपी लहान मुलांनाही खूप आवडते आणि टिफिनसाठी फक्त 5 मिनिटात ही रेसिपी बनते. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथे आपलं ठिकसणीचं मस्कट तर तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहे. आणि हे दिसण्यापेक्षा चवीला हे खूपच भारी आहे. हे वाटतच नाही गव्हाच्या पिठापासून बनलेलं आहे. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की रिप्लाय करेन. थँक्स फॉर वॉचिंग.